महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे। अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालंय। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा जरांगेंचं उपोषण हे सुरू झालेलं आहे। काही वेळापूर्वी जरांगेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत, पत्रकार परिषद घेतली आणि आपण या ठिकाणी आंदोलन सुरू करत असल्याचं, उपोषण सुरू करत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। या गावात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चौथं उपोषण आंदोलन सुरू केलेलं आहे। या उपोषण आंदोलनाला आज मोठी गर्दी झालेली आहे। लोकांच्या मनात काय भावना आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, चौथं आंदोलन करतात पाटील? खरं तर सगळ्यात पहिले मनोज जरांगे दादांना आंदोलन करायची वेळ सरकारने येऊ दिलीच नव्हती पाहिजे। कारण आपण सर्वांना माहिती आहे की वाशीमध्ये आपण सगळेजण तिथं होतो। वाशीमध्ये 26 जानेवारी 2024ला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अधिसूचना काढली, सगळ्या सोयीची अधिसूचना काढली, पण 15 दिवसांमध्ये त्याचे कायद्यात रूपांतर करणार असं त्यांनी सांगितलं। त्यांचा शब्द मानून आपण वापस आलो। त्यांनी स्वतःही शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ती शपथ आपण म्हणजे आपल्या शिरोधात मानून आपण त्या ठिकाणी तो वापस आलो। परंतु त्यांनी आजही तो शब्द त्यांनी त्या ठिकाणी पाळलेला नाही। खरं तर दादांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उपोषण करू नका, तुमचा जीव म्हणजे धोक्यात आहे। तरी पण दादा आपल्या समाजासाठी, समाजाच्या प्रत्येक लेकरासाठी, गोरगरिबासाठी, त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी, जातीसाठी, मातीसाठी आपल्याला म्हणजे खूप मोठं एक जीवनाचं कल्याण, एक जीवनाची शिदोरी बांधण्यासाठी त्यांचे स्वतःचं रान करत आहे। कॅमेरामन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।